सकाळी ॲक्च्युली हेवी नाश्ता केला पाहिजे। पैठणीला आहे सगळ्याच साड्या नाही, ज्यांना जे आवडतं त्यानुसार आहे तो ते पाहू शकता तुम्ही। हे बघा, तर तुम्ही मला सांगू शकता किंवा जिथं तुम्ही घेताय तिथे ह्या साडीचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून दाखवा। माझा सिंपल असा कॉलिंगचा नंबर फोन आहे, ह्याच्यात कुठलेही फोटो कुठलेही व्हिडिओ नाही। बनारसी ज्या साड्या आहेत त्या साड्या दाखवते आणि ती साडी सेम साडी मी ऑलरेडी कुणाला तर पाठवलेली आणि ती सगळ्यांना आवडली होती। मी डायरेक्ट खाते धुवून घेतल्या आधीच सांगते। सकाळी ॲक्च्युली हेवी नाश्ता केला पाहिजे, पण मला का घाई इतकी आहे बसून असं मला शिस्तीत नाश्ता करता येणार नाही। काढून ठेवले मी चपात्या केलेत, मुळा आहे, भाजी आहे आणि खास गावाकडे जे न्याहारीसाठी करतात तो आहे फोडणीचा भात, मटण, कांदा टाकून। हा खूप आवडतो, म्हणजे रात्री हा भात करायचा आणि सकाळी उठली की त्याला फोडणी द्यायची। उरल्यानंतर गावाकडे कंपल्सरी तव्यात जेव्हा भाकरी करायचे ना लास्टला ती फोडणी द्यायची आणि ते ताज्या भातापेक्षा पण बोलतात ना ते छान लागायचं, मसाले भातापेक्षा पण। आणि इकडं दूध आहे, दूध गरम करून घेते, हळद टाकून पिऊन घेते। तर अशी माझी सकाळ सकाळची ऐक हे घातलं ना तर नाके वालायला गडबड असते। आता आवरून घेईन, 8:30-9 वाजले मला पूर्ण शूट करायला, त्यानंतर लगेच हे चालू केलं। कारण ज्या बनारसच्या साड्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते, कारण त्या साड्या आज संध्याकाळी द्यायच्या, ते राहिले की राहून जातात। ॲपल खाऊन घेते आणि मग बोलते। तुम्ही बोलतील बोर ॲपल, असं बोर मोठं बोर होतं त्याला, ज्याला काशी बोर बोलतात। आता इकडे काय म्हणजे बोर, आणि तो काय असा आंबट नसतो बिलकुल, नाहीतर आंबट गोड फळं मिक्स करून खायचे नसतात असं सांगायची आजी, खाऊच द्यायची नाही। केळी खाल्लं की बोर कधी नाही, द्राक्ष बोरं खाऊ द्यायची, तसंही मिक्स फळं कधी खायचेच नाही गावाकडे सिजनेबल। सीताफळ असले की सीताफळ तेच व्हायचं, असे 1760 फळं हे करायचे नाहीत आणि जास्त करून केळी राहायची। द्राक्षाच्या सीझनमध्ये द्राक्षे राहायचे। आता आपणाला सगळे फळं असे भेटतात, सीझनच्या ह्याच्यात पेक्षा पण कधीही सगळेच फळं भेटतात, त्यामुळे आपण असं हे करतो। पण शक्यतो गोड असेल तर गोडच फळ खायचं बोलतात, आंबट सोबत आंबट खायचं, कारण ते पोटात जाऊन त्याचं काय होतं ते नेम आहेत ते आपले पूर्वज जे सांगायचं बरोबर आहे। तर मी तुम्हाला साड्या दाखवते। साडी अजून शिवायचे, मँगो कलर आहे आणि पैठणी बॉर्डर आहे आणि ही बनारसी सिल्क आहे। आणि ही साडी तुम्ही ओळखा मी कोणासाठी शिवली होती, सेम साड्या आहेत, हे सेमच आहे, हा पण सेमच आहे, कलर फक्त वेगळा आहे आणि बॉर्डर सेम आहे। तर ह्या साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे। बनारसी साड्यांना पण खूप छान रिप्लाय आहे, जसं पैठणीला आहे सगळ्याच साड्या नाही, ज्यांना जे आवडतं त्यानुसार। आणि इकडं असं माझी मशीन वाट पाहते आणि हे माझा मोबाईल पण वाट पाहते। थांबा येते मी हे सगळं करून घेऊन, कारण हे सगळं आता डम्मीला घालावं लागेल। आमची डम्मी कुठे चालेल, चला दाखवते मी तुम्हाला। इकडं थंडी आहे त्यामुळे हे केलं। डम्मी काय झालं ग, आमची डम्मी अशी आहे इकडे, थांबा तिला मी पूर्ण साडी ते घालते मग दाखवते। काही कलर असे असतात ना जे नेहमी चालतात, जसे ही आहे, तर तुम्हाला दाखवते मी बनारसी वांगी कलर मध्ये। इतका छान दिसतो हा पर्पल कलर, शालूचा जो आहे तो लुक आहे आणि साडीची क्वालिटी पण तितकी छान आहे, कारण ह्या साडीला माझ्याकडे भरपूर अशा मागणी आहे आणि खूप छान आहे। आणि प्युअर जसं बनारसी सिल्क आहे ना तसाच लुक येतो, प्युअर बनारसी नाहीये। प्युअर बनारसी शालूची किंमत 20 ते 25 हजाराच्या जवळपास असते, ही फक्त 4 हजाराची साडी विथ हे स्टिच करून 1000 आणि ब्लाऊज आहे तो आहे 500 रुपये मध्ये, म्हणजे शिलाई करून तुम्हाला डिझायनर ब्लाऊज भेटेल आणि विथ ब्लाऊज आहे। आणि हे बघा कॉम्बिनेशन, आता मी इथं डम्मीला फक्त असं जस्ट लावायला जमतंय का बघते मी, शॉप मध्ये लावतात तसं, तर तुम्हाला लुक प्रॉपर दिसेल। पण खूप सुंदर गेटअप येतो, खूप सुंदर गेटअप येतो। पदराचा जो कलर आहे ब्लाऊजला तो आहे, म्हणजे ही बॉर्डर आहे, हा पदरा आहे तो, ते पाहू शकता तुम्ही। हे बघा प्रॉपर जबरदस्त अशी ही साडी दिसते। ब्लाऊज मॅचिंग आहे, तुम्हाला ब्लाऊज शोधायची गरज नाही, काट आहेत त्याचा, कलर तर इतका सुंदर आहे। हा कलर ही साडी मी बनारसी मध्ये कदाचित दाखवली नसेल, कारण ह्या साड्या मी अलीकडेच आणि कुणासाठी दिली होती ती सेम कलरची हिरवी कलर डार्क बॉटल ग्रीन,
थंबनेलवरती मी मला वाटतं फोटो लावेनच शक्यतो. तर कोमल आता ती सध्या भारतातच आलेली आहे, त्यावेळेस शूट करते, पण माझं काय त्याच्याशी बोलणं झालं नाहीये. तिचे ड्रेसेस मुलींचे मला डिझाईन परकर पोलकेन फ्रॉक द्यायचे होते, पण ती जण माझं काहीच कॉन्टॅक्ट नाही झालं, त्यामुळे माझं काहीच बोलणं झालं नाही, मीही बिझीच होते. तर तिला डार्क बॉटल ग्रीन दिले ते जी सेकंड साडी मी तेही तुम्हाला दाखवते. खूप सुंदर गेटअप येतो आणि ह्याचा पदर आहे भरभक्कम असा भरलेला, असा आपण बोलतो ना. आता ह्याची मी तुम्हाला दाखवते. हे बघा, नऊवारीला हा जो पदर आहे ना त्याच्याने खूप सुंदर गेटअप होतो. असं भरगच्च साडी, सेम 25,000ची साडी, पूर्ण शिलाई ते वर्क ते करून आपल्याला भेटत असेल आणि तीच साडी आपल्याला 5-5.5 विथ ब्लाउज स्टिच करून भेटत असेल तर ही डील खरंच सांगते खूप फायदेशीर आहे नवरीसाठी. कारण आजकालच्या मुली ज्या जॉब करतात ते एकदा घालतात, परत त्यांना फोटो हे ते कधीच नाही. म्हणजे कित्येक जणी माझ्याकडे अशा फोन करतात की आम्हाला फक्त एकदाच घालायचंय, हळदी कुंकासाठी किंवा लग्नासाठी, ह्याच्यासाठी आम्हाला दिसायला खूप सुंदर, ओरिजिनल साडीला मॅच होईल पण कमी किमतीत. बरोबर आहे ना. जिथं 20-25 हजार मध्ये 5 बरंच फायद्याचं आहे. नंतर कोणीही वापरू शकतं, एकमेकींना देऊ शकता. कमरेचं साईज नाडी असते, म्हणजे इव्हन जो 34 अगर माप असेल, 32 असेल तर 40 पर्यंतची कमर असेल ती साडी येते. कारण तेवढं लूज ठेवतो आम्ही नेपाचा भाग. खूप सुंदर आहे, कारण थोडंसं वाढतच माप ठेवते, कारण कोणी ना कोणी ला घालण्यात येतेच. आणि फोटोशूट तर अलीकडे खूप चालेत, शूट असते किंवा इंस्टाग्राम पेज असेल त्यांचं, स्वतःचं वैयक्तिक पण असेल तर त्याच्यात ते आवर्जून ते व्हिडिओ टाकतात. त्यामुळे ह्या साड्या तुम्ही भाड्याने घेतले तर ह्या साड्यांना मला वाटतं आम्ही जिथून हे करतो तिथं 1000 आहे, आणि जसं सिटी आहे तसे मुंबई पुणे ते मेन एरियात 1500 ते 2000. अरे मनसोक्त कलर भेटत नाही. तुम्ही 2-3दा घातला आणि नऊवारी मी खरंच सांगते, आवर्जून सांगते, वापरण्यात येतात. इव्हन माझी ही नऊवारी जितकी आहे, किती जण तर घालतात, ती एक साडी 7-8दाही घालून झाली आणि दुसरेही घातले तर त्याचे पैसे वसूल होतात आणि आपल्या कलर सारखं मनासारखं कलर हवं तसं ते तुम्ही घेऊ शकता. आणि ही आहे राजलक्ष्मी पॅटर्न. आता मी तुम्हाला बॅक कॅमेराने ह्याचा लुक दाखवते. पाहून घ्या, एकदम जवळून दाखवते मी, जवळून दाखवते. ही अशी डिझाईन आहे आणि आत पण त्याला डिझाईन आहे, त्याच धाग्यामध्ये, आणि अशी डिझाईन आहे. वरती बुट्ट्या आहेत आणि पदरामध्ये मोर आहेत आणि बॉर्डर आहे ती रेड आहे, जसा ब्लाऊज आहे तसा. आणि ही राजलक्ष्मी पॅटर्न आहे, हे तुम्ही पाहू शकता. खाली डबल काट आहे, खूप सुंदर दिसतंय गेटअप. आणि हा पदर तर खूप छान दिसतो, पदरामुळे इतका गेटअप सुंदर येतो. हे पहा. तर तुम्हाला अशा साड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही मला सांगू शकता, किंवा जिथं तुम्ही घेताय तिथं ह्या साडीचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून दाखव तरी चालेल. खूप कॉम्बिनेशन जबरदस्त आहे आणि खरंच सांगते खूप छान दिसते. ॲक्च्युली ह्या साडीचं ही शूट घेऊनच मला ती साडी द्यायला सांगितली होती, पण मला काय ती जमली नाही. आता मी एक घातले तर दुसरं घालायला मला खूप कंटाळा आला. म्हणजे नाही, डमीला दाखवते. आमच्या डमीला तर भारी छान दिसतंय आणि हा पण खूप छान दिसतोय, ब्लाऊज पण. मी खालचे थोडेसे राजलक्ष्मीचे जे खालचे प्लेट आहेत ना ते व्यवस्थित करून घेते, कारण डम्मीची आमची साईज हे असल्यामुळे ते तसं दिसते. हे बघा, खूप सुंदर असा साडीचा गेटअप आहे. तर तुम्हाला सविस्तर ही साडी दाखवली, तर तुम्हाला कशी वाटली ही साडी सांगा. आणि राजलक्ष्मी पॅटर्न छानच दिसते, शाही मस्तानी छानच दिसते. सगळ्या साड्या ज्या काही आहेत ब्राह्मणी पेशवाई नऊवारीमध्ये खूप छान दिसतात. बॅक कॅमेराने आपण पूर्ण शूट घेऊन तुम्हाला दाखवलंय, सविस्तर कलर जवळून पूर्ण दाखवते, तर त्यामुळं तुम्हाला हे सूतसुद्धा लक्षात येत असेल. हे बघा, किती सुंदर अशी डिझाईन आहे, त्याच्यावरती वेल आहे. हे मी तुम्हाला मागून दाखवते. हे तुम्हाला असं इथं फुगल्यासारखं वाटतंय, पण पिनअप केलं की खूप छान बसतं. आणि असं आहे ब्लाऊजची बॉर्डर आणि कॉम्बिनेशन पहा. आणि मागचा हा काष्टा. तर ही आहे हे भरजरी बनारसी सेमी सिल्क, जी ओरिजिनल सारखी दिसते अशी ही साडी आहे. चालेल, आपण दुसरी साडी पाहूया. तर ही साडी तुम्हाला पाहिली असेल तर ही कोमलला दिली होती. सेम कलर आहे, बॉटल ग्रीन आणि रेड बॉर्डर आहे. त्याच्यावरती ब्लाऊजसुद्धा रेड आहे, विथ ब्लाऊजच आहे आणि बनारसीमध्येच आहे. तर खूप छान रिप्लाय आला होता त्यावेळेस सुद्धा. कलर कॉम्बिनेशन खूपदा विचारलं होतं. बाकी कलरचे पाहिले असतील तुम्ही, काट बीट चेंज येतात, पण हे सेम तशा साड्या परत मागवण्यात आल्या होत्या, कारण मागणी तेवढीच होती. आणि ही आहे शाही मस्तानी. आणि आधीचे जे दाखवले ह्या साड्या एकाच घरी आहेत,
आई आणि मुलीसाठी असं मला सांगितलं आहे की सासू सुनेसाठी माहिती नाही. एक ते राजलक्ष्मी आहे आणि एक शाही मस्तानी, दोन्ही पॅटर्न शिवून घेतलं तर एकमेकींचे आपण कधीतरी चेंज करून घालू शकतो. त्यामुळं खूप छान दिसतंय. कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहिलं तर डार्क ग्रीन आहे आणि मरून बॉर्डर असल्यामुळे, आणि रेड आहे थोडंसं 19 रेड, आणि ब्लाऊज आहे आणि भरगच्च असा ह्याचा पदर आहे. तुम्ही पदर पाहिलं तर हे पहा. आणि इथे असं इथे तर तुम्हाला स्लीवचं सांगत होते, म्हणजे जे काट आहेत ना डबल आहेत, तर तुम्ही मागे त्याला डिझाईन करू शकता. हात कोपऱ्यापर्यंत ठेवून जसं असं दिसतंय तसे ते काट लावायचे, आणि डबल काट असल्यामुळे म्हणजे दोन्ही बाजूला तुम्ही मागे डिझाईन करू शकता. तर गेटअप खूप सुंदर असतं दिसेल. आणि हेवी वर्क करायचं असेल तर ब्लाऊजला तुम्ही वर्क करून घेऊ शकता. तर असं सुंदर अशा तुम्हाला दोन्हीही बनारसी साड्या दाखवलेत. तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यात मी हे कुठला पैठणी दाखवली होती आणि त्यानंतर बनारसी सगळ्या क्वालिटीच्या साड्या मी दाखवण्याचा प्रयत्न करते. असा हा मस्त दिसतोय. तर ह्याचा पदर कसा आहे आपण ह्याच्याने बघूया. असं म्हणजे पदर लावून व्यवस्थित खरंच लुक खूप छान येतो, जसं की ओरिजिनल बनारसीच. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूपदा सांगते सेमी बनारसी ओरिजिनल बनारसीसारखे दिसते, कारण व्हिडिओ खूपदा स्किप करण्यात येते. तर कुठला तरी मेन एखादी लाईन राहून गेली तर तुमच्या लक्षात येणार नाही. ह्याचा मेन हेच हेतू आहे की खूप महागातल्या साड्या सेम दिसणाऱ्या सेमीमध्ये कमी किमतीमध्ये, म्हणजे 5,000 ही साडी बसते विथ शिवून. तर तुम्हाला अगर ओरिजिनल घ्यायचे असेल तर 4 पटीने जास्त रेट असेल, म्हणजे 20,000च्या आसपास ह्या बनारसी भेटतात, कमी जास्त रेंज पकडलं तर. पण हे पैसा वसूल असा हा किमतीवाईज साडी आहे. तर चालेल, चला पुढे मी सांगते ह्याबद्दल थोडंसं. हा ग्रीन थोडा नॉर्मल ग्रीन आहे, हा आहे तो एकदम बॉटल ग्रीन आहे डार्कमध्ये. तर तुम्हाला दोन्ही साड्या दाखवल्या मी. कपडा, सूत त्याचा पदर, ब्लाऊज, डिटेल अशी मी माहिती दिली. तरी काही कुठली माहिती राहिली असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि तुम्हाला शिवायचं असेल तर मी जे नंबर सांगते 9422666530 वरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि व्हॉट्सअपवरती पाठवायचं. स्क्रीनशॉट काढून पाठवायचा. आणि मला बऱ्याचदा फोटो मागतात, तर हा जो शूटचा आहे ना त्याच्यात फोटो असतात, पण जेव्हा आम्ही एडिट करतो पूर्ण व्हिडिओ करतो तर सगळं डिलीट करावं लागतं. फोनमध्ये मेमरी पटकन भरते, जागाच नसते. त्यामुळं हा जो सिंपल असा कॉलिंगचा फोन आहे, ह्याच्यात कुठलेही फोटो कुठलेही व्हिडिओ नाही ठेवत, कारण ह्याची क्लॅरिटी नाहीये. आणि आता जो शूट करते त्याच्यातलं ह्याच्यात शिफ्ट करून हे केलं तर क्लॅरिटी खूप हे होते. मग मी सांगते की तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ पहा, त्यातूनच सिलेक्ट करा आणि मला कलर कॉम्बिनेशन सांगा. कारण नॉर्मली सगळे फोटो मागतात, मलाही माहिती आहे, पण क्लॅरिटी नसल्यामुळे मी कुणालाही फोटो शक्यतो पाठवतच नाही, कारण ते फोटो पाहिल्यानंतर तुम्ही सिलेक्टच करणार आहे मला खात्री. ह्याच्यात तुम्हाला एखादं दाखवते की ह्याची क्लॅरिटी किती डाऊन झाली. हा ही मोबाईल सुरुवातीला मी ह्याच्यावरूनच शूट करायची, तर ह्याच्यात क्लॅरिटी नाहीच आहे. माहिती नाही, क्लॅरिटीमध्ये खूप फरक पडतो. मग त्यानंतर आम्ही हे केले की नाही की बाबा नाही आपण नाहीच हे करायचं, की नाही ह्याच्यात व्हिडिओ हे होत आहेत व्यवस्थित दिसत नाही आहेत. आता मी माझाच एक आता काढलेला आमच्या दोघांचा नवरा बायकोचा फोटो दाखवते. ह्याच्यात तुमच्यात लक्षात येईल की क्लॅरिटी बिलकुल नाही. त्यामुळे मी ते फोटो कुठलेही तुम्हाला हे सांगत नाही. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले की ते क्लिअर दिसतं. त्यामुळे तुम्ही त्याच्यातलं सिलेक्ट करून मला स्क्रीनशॉट काढून पाठवायचं आहे आणि कॉम्बिनेशन सांगायचंय. कधी कधी सेमच मिळेल असं नाही, थोडंसं 19-20 क्वालिटी सेम असणार आहे, भरजरी तसंच सेम असणार आहे, शायनिंग सेम असणार आहे, फक्त डिझाईनमध्ये थोडं कलरमध्ये चेंज होऊ शकते. तर दोन्ही साड्या तुम्हाला कशा वाटल्या? सकाळी ह्या साडीचं शूट घेतलं, त्यानंतर ह्या दोन्ही साड्यांचं शूट घेतलं. आत्ता माझी मशीन वाट बघते, कारण जी येलो कलरची तुम्हाला साडी दाखवली होती ह्याच व्हिडिओमध्ये सुरुवातीला ती शिवायची, त्याला सोडून अजून एक शिवायचे, 2 ब्लाउज शिवायचे. आणि संध्याकाळी एका ठिकाणी दुकान आहे, तिथं ओपनिंग आहे, तिथे जायचंय. तर असं माझं दिवसभराचं रुटीन बिझी असतं, पण खूप छान असतं आणि सगळं व्यवस्थित मॅनेज होते. फक्त मॅनेज करावं लागतं. फक्त तुम्ही व्यवस्थित मॅनेज करा आणि तुम्ही जे काम करता त्याच्यात 101% तुम्ही मेहनत करा, नक्की तुम्हाला आहे. चालेल, चला व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेअर तर नक्की करा. साडी हवी असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. चालेल, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.